मित्रांनो, देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता सुरू आहेत. फॉर्म भरण्याची मुदत पहिल्या टप्प्याची ही संपलेली असून तिथला प्रचारही सुरू झालेला आहे. त्यानंतर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे करत करत 1 जूनपर्यंत आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक निष्पक्ष पद्धतीने व चांगल्या प्रक्रियेद्वारे निवडणूक आयोगाद्वारे पार पाडावी यासाठी विविध उपाययोजना केलेल्या जातात. आजपर्यंत आपण अनेकदा बाटली म्हटली का बाटलीचा हिशोब हा आपल्या दृष्टिकोनातून वेगळाच असतो. आज आपण वेगळ्या दृष्टिकोनातून त्यातल्या त्यात जी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोटाला शाई लावण्यात येते त्या शाईच्या बाटलीच्या हिशोबाच्या संदर्भात आज मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल वाडेकर इन्फो न्यूजमध्ये. अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर इतरांनाही शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. 19 एप्रिल, 26 एप्रिल, त्यानंतर 7 मे, 13 मे, 20 मे, 27 मे आणि 1 जून अशा विविध टप्प्यांमध्ये संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. 543 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी म्हणजे 545 जागा असतात सगळ्या लोकसभेमध्ये, पण 2 जागा ह्या राखीव ठेवल्या जातात अँग्लो इंडियन समाजासाठी. जर त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही तर राष्ट्रपती त्यांना ते प्रतिनिधित्व देतात. या सर्व निवडणूक प्रक्रियेला राबवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक बूथवर विशिष्ट अधिकारी नेमले जातात की ज्याच्यामध्ये 6 अधिकारी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह अधिकारी असतात की ज्याच्यामध्ये एक प्रिसाइडिंग ऑफिसर असतो, दुसरा मतदान केंद्र अधिकारी नंबर 1, 2, 3 आणि त्याचबरोबर एक शिपाई व एक पोलीस शिपाई अशा प्रकारे 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते एका बूथवर. आणि त्यांच्यासोबत त्यांच्यावर झोनल ऑफिसर असतात, त्यांच्यावर नायब तहसीलदार, तहसीलदार आणि शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते हे काम बघतात. आता मी आपल्या पुन्हा एकदा मुद्द्याकडे येतो. आजचा आपला मुद्दा आहे की जी बोटाला शाई लावली जाते ही शाई कुठून निर्माण होते, ती काही दिवस कशी टिकते आणि आपल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये किती शाई आपल्याला, किती बाटल्या शाई लागते याचा आज आपण थोडक्यात अभ्यास घेत आहोत. तर मित्रांनो, 1962 पासून कर्नाटक येथील म्हैसूर पेंट्स अँड वार्निश ही एक कंपनी आहे. त्या कंपनीद्वारे ही शाई निर्मिती केली जाते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये हा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिला जातो किंवा अजून कोणाला काही दिला जात असेल, पण या निवडणुकीत तरी म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेडला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत अनेक वेळेस त्यांच्या शाईच्या बाटल्या, ज्या छोट्या बाटल्या आपण पाहिल्या असतील मतदान करायला जातो त्यावेळेला, त्यांचा उपयोग या निवडणुकामी केला जातो. तर या निवडणुकामी यावर्षी एकूण 26,56,000 बाटल्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे की ज्या बाटल्यांची किंमत ही जवळपास 55 कोटी रुपयांच्या वर आहे ना मजेचा विषय. आणि या सगळ्या बाटल्यांचा उपयोग प्रत्येक राज्यांमध्ये किती प्रमाणात होतो आपण थोडक्यामध्ये एक 10-12 राज्यांचा विचार करू. सर्वात जास्त बाटल्या ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशामध्ये लागतात. त्या ठिकाणी जवळपास 3.58 ते 60 लाखांपर्यंत बाटल्या या शाईच्या ह्या लागत असतात. आणि सर्वात कमी ज्या बाटल्या लागतात त्या फक्त 110 बाटल्या लागतात की जो लक्षद्वीप हा एक लोकसभा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी त्या सर्वात कमी बाटल्या लागतात. आता परत आपण बाटल्यांचा हिशोब थोड्या राज्यांच्या दृष्टिकोनातून सुरुवात करू. 3,58,000 या सगळ्यात जास्त बाटल्या उत्तर प्रदेशात, त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये 2.68 लाख बाटल्यांचा उपयोग निवडणुकीत केला जातो. त्या खालोखाल 2 लाख बाटल्यांचा उपयोग ह्या पश्चिम बंगालमध्ये केला जातो. बिहारमध्ये तर 1,93,000 बाटल्यांचा उपयोग केला जातो. तामिळनाडूमध्ये त्या खालोखाल 1,75,000 बाटल्यांचा उपयोग शाई लावण्यासाठी केला जातो. मध्य प्रदेशात त्या खालोखाल 1,52,000 ते 53,000 बाटल्यांचा उपयोग शाई लावण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत केला जातो. तर तेलंगणा या राज्यामध्ये 1,50,000 बाटल्यांचा उपयोग केला जातो. त्या खालोखाल कर्नाटक जे दक्षिणेतलं राज्य आहे, तेलंगणा सुद्धा दक्षिणेतला आहे, त्या खालोखाल कर्नाटक जे राज्य आहे त्या ठिकाणी सुद्धा 1,32,000 एवढ्या बाटल्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वापरल्या जातात. राजस्थान सारख्या राज्यामध्ये 1,30,000 बाटल्यांचा उपयोग केला जातो. यानंतर जे राज्य छोटे छत्तीसगड आणि दक्षिणेतले राज्य आणि उत्तरेतले काही राज्य जे उरतात, जम्मू काश्मीर वगैरे यासारखे, या सगळ्यांचा उपयोग त्या खालोखाल होत असतो. तर अशा प्रकारे 26,56,000 बाटल्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जसा
महाराष्ट्रामधल्या 48 लोकसभेच्या मतदारसंघाच्या जागा आहेत. संपूर्ण देशामध्ये 543 जागा आहेत ज्या ठिकाणी निवडणूक होत आहे. या सर्व ठिकाणी या बाटल्यांचं डिस्ट्रीब्युशन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेलं आहे. एक शाई जी आपल्या बोटाला लावली जाते, या बोटाला म्हणजे ओठ हा आपला एक अधिकार आहे असं आपण म्हणतो, पण ती शाई लावल्यानंतर ती काही दिवस ती फेंट होत नाही किंवा ती नष्ट होत नाही. तुम्ही तत्काळ जरी पुसली तरी ती नष्ट होत नाही. त्याच्यासाठी विशिष्ट अशा प्रकारचं केमिकल वापरलं जातं आणि मग ती शाई लावली जाते. ही जी शाई आहे, ही शाई तुम्ही मतदान केले असा त्याचा अर्थ गृहीत धरला जातो. भारतात काही कार्यालये अशी आहेत की जे सुटीचा दिवस आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त खाजगी कंपन्या देतात आणि सुटी देतात. त्या कर्मचाऱ्यांना बोटाला शाई लावलेली आहे किंवा नाही हे दुसऱ्या दिवशी पाहिलं जाते. अर्थातच मतदान केले किंवा नाही हे पाहिलं जाते. मित्रांनो, आपणही जबाबदार भारतीय नागरिक आहोत. आपण सुद्धा प्रत्येकाने मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे. कारण देशामध्ये जेही सरकार गेल्या अनेक वर्षांपासून निवडून येतात विद्यमान सरकारपर्यंत, यांच्यामध्ये फक्त 40 ते 42% मतदार हे मतदान करतात आणि जवळपास 58 ते 60% मतदार हे घरी बसतात. विचार करा, खरोखर सर्व लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार असतं का? हा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा आहे. म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये जिथे जिथे ज्या दिवशी निवडणूक असेल त्या ठिकाणी आपण मतदान करा आणि एक जबाबदार भारतीय नागरिकाची भूमिका पार पाडा. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.